हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर बघा, मागच्या वेळी एक अमावस्येचा व्हिडिओ मी केला होता की अमावस्येला आपण काय काय करायला पाहिजे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पौर्णिमेला, दर पौर्णिमेला आपण काय काय करायला हवं। तर सुरुवात अशी होते, जसं लादी पुसण्यासाठी पाणी घेतो ना, की ज्याच्यामध्ये थोडीशी हळद, खडा मीठ, त्यानंतर गोमूत्र हे लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा घालायचे। आणि आता मी असं सगळं बाकीचं जे आपलं असतं रोजचं जी पुसपास असते, तर ते करण्यासाठी सुद्धा मी अशा प्रकारचं पाणी बनवते आणि त्यानेच पाणी पुसते। म्हणजे जी पण आपल्या घरातली जी नेगेटिव्हिटी असते, जी पण वाईट एनर्जी असते, तर ती सगळी आणि छान पुसली जाते। आणि जसं म्हणजे आपल्या देवाच्या शास्त्रीय दृष्टीने जसं आहे ना, तसंच हे सायंटिफिकली सुद्धा हे इफेक्टिव्ह आहे। कारण तुम्हाला जसं माहिती आहे की हळद, खडा मीठ हे किती जे पण बॅक्टेरिया असतात, खराब बॅक्टेरिया असतात, तर त्यांना मारण्यासाठी हे काम करतं। तर बघा, मी सर्व म्हणजे किचनचं म्हणा, एक हात फक्त असा वरच्यावर जरी फिरवलात ना, आपल्या घरात काही एवढी घाण नसते किंवा एवढी धूळ नसते। जर रोज तुम्ही वरच्यावर असं पुसत असाल तर एवढं काही खराब होत नाही। पण हे धूळ घालवण्यासाठी दुसरा म्हणजे हा उद्देश आहे। पण पहिला उद्देश ह्याच्यामध्ये आपला जो आहे तो म्हणजे घरातली जी पण नैराश्यता असते, जी पण नेगेटिव्हिटी असते, ती याच्याने दूर होते। आणि असा जर तुम्ही रोज जरी एक फडका मारलात ना तरी खूप अतिउत्तम। पण नक्की तुम्ही अमावस्येला आणि पौर्णिमेला या दोन गोष्टी तुम्ही नक्की करत जा। बघा, अमावस्या आणि पौर्णिमा 15-15 दिवसातून येते। तर समजा कोणाला रोज जमतच नसेल, आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ही गोष्ट करा। याने बघा, तुमच्या घरात खरंच खूप छान पॉझिटिव्हिटी येते, खूप छान वाटतं आपल्या घरातलं वातावरण एकंदर। तर असं रोज सगळं घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो नेहमी स्वच्छ, सुशोभित आणि असा छान व्यवस्थित असला पाहिजे, जेणेकरून लक्ष्मी माता जी तुमच्या घरात येते, जी चांगली एनर्जी तुमच्या घरात येते ना, ती आणखीन छान खुश होऊन तुमच्या घरामध्ये येते। तुमचा, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की तुमचा घराचा एंट्रन्स, प्रवेशद्वार हा खूप छान असला पाहिजे। जसं एखादा नवीन व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो तर पहिली सुरुवात ही आपल्या एंट्रन्स पासूनच होते। तर तिथूनच जर एंट्रन्सच तुम्ही बघा, आपला जर घराचा जो मुख्य द्वार आहे तोच जर असा सुंदर असेल ना, तर तो व्यक्ती बाहेरूनच म्हणजे त्याचं मन प्रफुल्लित होऊन जातं आणि आतमध्ये आल्यानंतर त्याला आणखीन छान वाटतं, म्हणजे आतमध्ये येण्याची इच्छा होते। काही लोकांच्या घरी बघा, आपण बाहेरूनच बघतो ना, आपल्याला आतमध्ये जायची पण इच्छा होत नाही, तसाच हा प्रकार असतो। तर म्हणून लक्ष्मी माता, जिच्यासाठी आपण एवढी उपासना करतो, आपण एवढे सगळे व्रतवैकल्य करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जर आपण फॉलो नाही केल्या तर मग सगळ्या केलेल्या गोष्टी आपल्या कदाचित व्यर्थ होऊ शकतात। तर त्यानंतर आज करायचे ते म्हणजे उंबरठ्यावरचं लेपन। तर लेपन तर तुम्हाला आता माहीतच असेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, आणि आपल्या लेपनाचा एक खास व्हिडिओ आहे की उंबरठ्यावर लेपन का करावं, कसं करावं, याच्यामध्ये मी काय काय घेतलंय, कधी करावं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। हे उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं जी लावलेली आहेत, स्वस्तिक लावलेले आहेत, ते कशाला लावायचे, आणखीन काय काय उंबरठ्यावरती लावायचं। आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला छान याच्यामध्ये सांगेन, ते म्हणजे माझा उंबरठा छोटा आहे जरा, कारण माझ्या इथे जागा तेवढी नाहीये। पण जर तुमच्या दरवाजा म्हणजे उंबरठ्यामध्ये जर जागा असेल ना, तर तुम्ही नक्की असं छान ब्रॉड म्हणजे मोठा उंबरठा लावा तुम्ही छान असा। हा माझा 2.25 इंचापर्यंतचा आहे, तुम्ही याच्यापेक्षा छान ब्रॉड घेऊ शकता उंबरठा। तर कारण घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ना, ते नेहमी आपल्या घरातल्या सगळ्या आतल्या दरवाजांपेक्षा मोठं असलं पाहिजे असं म्हटलं जातं, आणि खरंच आहे ते। वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की घराचं मुख्य प्रवेशद्वार हे खूप छान असलं पाहिजे, मोठं प्रशस्त असलं पाहिजे, कारण त्यानेच आपल्या घरामध्ये सगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते। तर बघा, आज मी काय करते, ही जी हळद उरली आहे ना, तर ती मी इथे बाहेर पण पूर्ण पसरवते। छान सुकल्यानंतर खूप मस्त दिसते। आपण जो पिवळा रंग खाली टाकतो ना रांगोळी काढताना, तर समजा नसेल कधी कधी रांगोळी पिवळ्या रंगाची वगैरे, तर अशा प्रकारे हळद पण आपण पसरवली ना छान व्यवस्थित, तर सुकल्यानंतर तिचा असा छान असा गालिचा तयार होतो आणि त्याच्यावर आपली रांगोळी खूप सुंदर दिसते याच्यावरती।
तर बघा मी नंतर तुम्हाला दाखवेन रांगोळी काढल्यानंतर. खूप छान वाटत होती रांगोळी आणि मस्त एकदम प्रसन्न वाटत होतं. मी खूप जणांकडून ऐकलं की ताई आम्ही तुमचं बघून हळदीचं लेपन करायला सुरुवात केली आणि घरात खूप छान पॉझिटिव्ह इफेक्ट्स येतात. तर खरंच या गोष्टी नक्की करा आणि अनुभव घ्या या गोष्टींचा. तर आज पौर्णिमा आहे, तुम्हाला माहिती आहे पौर्णिमेला सर्व देव उजळवते. त्यानंतर जो आपण मंगल कलश आपल्या मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये स्थापन केलेला आहे, तर आज मी काय करणार आहे, माझा हा जो देवीचा नारळ आहे तो मी बदलणार आहे. कारण माझ्या आधीच्या नारळाला तुम्ही बघितलं असेल की कोंब आला होता. तर जेव्हा असा नारळाला कोंब येतो ना, तर तेव्हा तो नारळ कुठेतरी छान मातीमध्ये लावायचा की त्याने त्याचं छान झाड येईल मस्त. जसं भगवंत हा चराचरामध्ये वसलेला आहे ना, तर निसर्गामध्ये त्याचं जास्तच प्रमाण आहे. तर आपण आपल्या देवाचा लावलेला जो नारळ आहे तो जर आपल्या समोर असा छान झाडाच्या रूपात आला ना, तर आणखीन छान वाटेल. तर म्हणून तो नारळ मी आज बदलणार आहे. तर पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकता कुठलाही, किंवा मंगळवार म्हणा, शुक्रवार म्हणा, तुम्ही नारळ बदलू शकता ना. मंगल कलशाची स्थापना करू शकता. मंगल कलशाचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे की कशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करायची. आपल्या देवघरात मंगल कलश हा असलाच पाहिजे. एकंदर कसं आहे ना की मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं जर नाही केलं तर तुमची कुठलीही पूजा ही फलफ्रुत होत नाही. तर म्हणून आपल्या कुलदेवाचं सर्वात पहिले करणं खूप महत्त्वाचं असतं. तर म्हणून हा मंगल कलश आपण कुलदेवतेच्या नावाने स्थापन करायचा असतो. तर बघा त्याच्यामध्ये मी पैसा आणि सुपारी टाकते, त्यानंतर एक फूल टाकते, हळदी कुंकू टाकते आणि त्यानंतर ही 5 जी विड्याची पानं आहेत ही यामध्ये ठेवायची. तुम्हाला एक गोष्ट मी सांगते की नारळ जो आहे ना, या विड्याच्या पानांमुळे ना खूप थंडावा राहतो नारळाला आणि नारळ लवकर तडत नाही. तर बघा मी नारळ कसा घेतलाय हा. बरेच जणांनी विचारलं की ताई तुम्ही नारळ सोलून घेता का किंवा काय, तर सोलून घेत नाही. इथे असाच नारळ मिळतो आणि मी घेतानाच थोडासा बघून घेते नारळ की खूप जास्त शेंडी किंवा खूप जास्त कवच असलेला नारळ मी घेत नाही. तर बघा असं जेवढा माझ्या तांब्याला बसेल ना मी तेवढाच नारळ घेते. म्हणजे थोडा तरी आपला पाव नारळ तरी तांब्याच्या आतमध्ये बुडालेला पाहिजे, जेणेकरून ते पाणी त्याला वरपर्यंत पोचलं जातं आणि तुमचा नारळ शक्यतो तडतच नाही. आणि रोज तुम्ही हा जो मंगल कलश आहे ना, हा रोज तुम्ही धुतला पाहिजे. नारळ रोज धुतला पाहिजे. त्यातलं पाणी रोज तुळशीला किंवा इतर झाडांना घालू शकता आणि अशा प्रकारे रोज आपला मंगल कलश हा स्वच्छ असला पाहिजे. तर बघा आज मंगल कलशाची पण स्थापना झाली. त्यानंतर बघा मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की किती सुंदर वाटते बघा रांगोळी. मी खाली कुठलाच कलर वेगळा टाकलेला नाहीये, फक्त जी हळदीचंच लेपन केलंय मी आज खाली. तर बघा आपला उंबरठा किती सुंदर वाटतोय. असा जर उंबरठा आपल्या घराचा असेल तर कोणाला आपल्या घरामध्ये येण्याची इच्छा होणार नाही. आणि मी खरंच सांगते की वाईट शक्ती किंवा वाईट एनर्जी आपल्या घरात प्रवेश करणारच नाही. आणि रोज तुम्ही तुमच्या उंबरठ्याला सांगायचे की माझ्या घरात जी पण वाईट विचार, वाईट शक्ती, वाईट नजर जे पण असेल ना, तर त्या उंबरठ्याच्या बाहेरच राहू द्या. तुम्ही जेही करता, तुम्ही आता रोज तुम्ही जी देवाची पूजा करता तर तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासोबत सुद्धा बोललं पाहिजे. मी स्वामींसोबत रोज बोलते, जे पण माझ्या मनात असतं. हे तर आहे की आपल्या मनात ज्याही गोष्टी चाललेल्या असतात ते देवाला समजतात, पण जरी त्या देवाला समजल्या तरी आपण त्या बोलल्याही पाहिजेत. तर बघा आता आज खूप सुंदर कणेरची फुलं म्हणजे कणेरचे गजरे होते. तर म्हटलं आज थोडंसं कणेरच्या गजरांचं, परत मोगऱ्याचे गजरे आहेत, तर असं बरीचशी फुलं आहेत. आता सगळे ना फुलंवाले जे गजरीवाली जी मावशी आहे ना ती खूप ओळखीची झाली, त्यामुळे ती खूप चांगले गजरे देते आणि खूप सारे ऑप्शन असतात मग माझ्याकडे सजवण्यासाठी. तर आज बघा स्वामींच्या इथे पहिले मी कणेरचा जो लेयर आहे तो लावला, त्याच्यानंतर आता वरती मोगऱ्याचा गजरा आहे माझ्याकडे, तो मी वरती लावणार आहे. तर असं म्हणजे कसं आहे ना बघा, मला मागे 1-2 कमेंट्स आल्या होत्या की ताई तू एवढं सगळं करते, तुला खूप वेळ असतो, आम्हाला एवढा वेळ मिळत नाही. मग म्हणजे बोलण्याचा मला त्यांचा अर्थ कळला नाही की त्यांना एक्झॅक्टली काय बोलायचंय, पण मला त्यांना सांगायचंय की मला खरंच वेळ असतो आणि मी वेळ काढते सुद्धा. मी इतर गोष्टी खूप फटाफट करून घेते. मी मला जे आवडतं ना त्याला मी पहिले प्रायोरिटी देते. आणि या गोष्टींमध्ये मी तर असा विचार करत नाही की माझ्याकडे पैसा आहे किंवा काय म्हणून मी या सगळ्या गोष्टी देवासाठी करू.
माझी पूजा करण्याची जी पद्धत आहे किंवा प्रत्येकाची भक्ती करण्याची जी पद्धत असते ना ती वेगवेगळी असते। कोण कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करतं। तर मला असं खूप सुंदर देवांना असं सजवायला खरंच खूप मनापासून आवडतं। आणि तुम्ही बघितलं असेल की मागे माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती, तरी पण मी म्हणजे जी देवपूजा आहे रोजची जी सजावट आहे ती मी करत होती, कारण ती जी ताकद आहे ना तो मला हेच देतात, म्हणजे देवच देतात मला ताकद। जेव्हा मी ही गोष्ट करते ना तेव्हा मी सगळं विसरून जाते की मी काय करते काय नाही। माझ्या डोक्यात फक्त हेच चालू असतं की मी आणखीन किती छान सजवू देवाला, आणखीन काय करू याच्यामध्ये, असं म्हणजे हेच सगळं डोक्यात चालू असतं। तर म्हणून असा विचार नका करू की तुम्हाला वेळ आहे म्हणून तुम्ही करता, आम्हाला वेळ नाहीये। तुम्हाला वेळ जरी नसेल पण काही गोष्टी बघितल्याने सुद्धा माणसाचं समाधानी होऊन जातं। तर तुम्हाला वेळ नसेल मिळत तर निदान तुम्हाला ही पूजा बघून किंवा मी जे करते ते बघून तरी तुम्हाला समाधान मिळेल। तर ह्या उद्देशानेच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवत असते। असे कितीतरी जण असतात की ज्यांना म्हणजे खरं मी तुम्हाला खरं सांगते की जसं आपलं पर्सनल लाईफ असतं ना तशी देवपूजा सुद्धा खरंच खूप पर्सनल असते। या गोष्टी बऱ्याचशा जणांना ना दाखवायला आवडत नाहीत किंवा शेअर करायला आवडत नाहीत, देव दाखवायला आवडत नाहीत, असं असतं बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच लोकांचं असतं। पण मी बिनधास्त किंवा मी निर्मळ मनाने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत दाखवत असते, शेअर करत असते। हे असं नाहीये की हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मला त्याच्यातून कमाई करायची आहे किंवा मला माझं चॅनल खूप पुढे न्यायचं आहे म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला दाखवत नाही। तर तुम्हाला खरंच आवडते ही देवपूजा बघायला, तर म्हणून मी तुम्हाला या गोष्टी शेअर करत असते। तर देवपूजा करताना ना तुम्ही किती पैसा खर्च करताय किंवा तुम्ही किती गोष्टी नवीन नवीन आणताय, या गोष्टींना खरं तर काहीच महत्व नाहीये। हे जे पण सगळं आपण देवाला देतोय किंवा जे पण सगळं देवासमोर ठेवतोय ना ते सगळं निःशुल्क आहे, सगळं निःशुल्क आहे। मी खरंच सांगते तुम्हाला, कारण हे सगळं त्यानेच दिलेलं आहे, तेच आपण त्याला सगळं देतोय, यात वेगळं काहीच करत नाहीये। पण फक्त ही गोष्ट करताना ना एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की प्रेम। तुम्ही किती प्रेमाने करताय त्याच्यासाठी ना ते खूप महत्वाचं असतं। तर त्याचं प्रेमाने तुम्ही नुसतं नामस्मरण जरी केलत ना तरी त्या देवाला खूप प्रिय असतं। तर म्हणून मला हेच सांगायचंय की प्रत्येकाची देवपूजा करण्याची किंवा भक्ती करण्याची ही पद्धत वेगवेगळी असू शकते। तर बघा आज किती सुंदर छान वाटतंय, म्हणजे मला तरी खूप सुंदर वाटतंय। तुम्हाला कशी वाटते आजची देवपूजा मला नक्की सांगा। मी हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर ही मी माझ्यासाठी सगळ्यात पहिले करत असते, माझ्या स्वामींसाठी मी पहिले करत असते। तर पौर्णिमेला बघा विष्णू भगवानांची सुद्धा पूजा केली जाते। आज ही पहिली पौर्णिमा आहे आपल्या वर्षाची, नवीन वर्षाची, आणि जी शाकंभरी देवीची नवरात्र उत्सव चालू होता त्याची आज समाप्ती सुद्धा आहे। तर आज बरेच जण पूजाही वेगवेगळ्या मांडतात, पण मी अशी वेगळी पूजा काही मांडत नाही, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला अशी काही वेगळी पूजा दाखवली नाही। जी माझी रोजची पूजा असते, जे उंबरट्याचं पूजन असतं, गॅसचं पूजन असतं, आज शुक्रवार आहे तर त्यामुळे आज गॅसची पूजा केली जाते, अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते, आणि आज पौर्णिमा ही शुक्रवारी आली त्यामुळे आजच्या पौर्णिमेचा म्हणजे चांगला योग होता खूपच। तर मी सकाळी सकाळी छान आमच्या इथल्या देवीचं दर्शन सुद्धा घेऊन आली, तर खूप बरं वाटलं मनाला मला। तर आजपासून सत्यनारायण जे करतात म्हणजे पौर्णिमेला, दर पौर्णिमेला, तर ते त्याची सुरुवात आजपासून करतात। तर मी वर्षातून एकदाच सत्यनारायण करते आणि ते पण म्हणजे जे पंडित येतात किंवा ब्राह्मण येतात मी त्यांच्याकडून करून घेते। मी दर महिन्याला नाही करत सत्यनारायण, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सत्यनारायणची पूजा दाखवली नव्हती। बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती, तर जेवढं मी करते, जे मला माहिती आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। खूप म्हणजे एक्स्ट्रा जे मला खरंच माहिती नाहीये ज्याबद्दल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही। तर आता दरवेळी जशी समोर मी रांगोळी काढते तर तशी रांगोळी काढते, तर त्याच्या आधी असा हा गालीचा अंतरते बघा समोर, किती सुंदर वाटतंय ना। म्हणजे कलर रंगसंगती आहे ना ती खूप खुलून दिसते, अशी छान गुलाबी रंग, लाल रंग, पांढरा रंग आणि त्याच्यामध्ये हा असा पिवळा रंग खूप छान वाटतोय, असा प्रसन्न, मला खूपच प्रसन्न वाटत होतं वातावरण, आणि मला असं वाटतंय तुम्हाला सुद्धा बघून छान प्रसन्न वाटत असेल। तर आपल्या घराचं जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या शरीराचं जसं हृदय असतं ना तसं आपल्या घराचं जे हृदय असतं ना ते आपलं देवघर असतं। तर तुम्ही तुमच्या देवघराला इतकं सुंदर आणि प्रसन्न ठेवाल ना तर तुमच्या घरात कधीच कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला अजिबात भासणार नाही।
तर बघा आज माझ्याकडे हा महालक्ष्मी आईचा जो फोटो आहे, मूर्ती आहे, तुम्हाला माहिती आहे याचे बरेचसे मागच्या वेळेला व्हिडिओ मी केलेले आहेत की ज्याच्यामध्ये देवीचा संपूर्ण कायापालट केलेला होता, म्हणजे जे चांदीचं आतलं आहे ते संपूर्ण आम्ही बदललं होतं. तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा, त्यामध्ये मी देवीची सुंदर अशी पूजाही मांडली होती, तर तीही तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये मागच्या बघू शकता. हा फोटो ना मी कुठून घेतला, जेव्हा मी महालक्ष्मीला म्हणजे कोल्हापूरला जाईन ना तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन की हा फोटो कुठून, कसा, कितीला वगैरे सगळं, म्हणजे तिथे किती प्रकारचे अवेलेबल आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. आणि महालक्ष्मीला आत्ता मी जेव्हा मुंबईला गेले होते ना तेव्हा मला एक खूप 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 सुंदर गोष्ट मिळालेली आहे जी मी तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. महालक्ष्मी आईचे वस्त्रही मी घेतलेत आणि जिथून साड्या घेतल्या होत्या ना तर त्या साड्या पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कुठकुठल्या साड्या घेतल्यात तिथून, साड्याच्या दुकानातून. कारण बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं होतं, तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आजचा हा पौर्णिमेचा व्हिडिओ आणि ही पौर्णिमेची पूजा माझी तुम्हाला कशी वाटली? जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.